बाहेर गेलात म्हणून कशी भूमिका आहे, काय नेमकं प्रकरण? महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5-3 वर्षापासून या राज्य सरकारमध्ये ट्रिपल इंजिन सरकार बसलेलं आहे। यांनी आपण जर पाहिलं असेल नवीन नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणले गेले पाहिजेत, महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार दिला गेला पाहिजेत। पण असं न होता उलट महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये चाकण MIDC आहे, जिथे पायाभूत सुखसुविधा दिल्या नाही। पाणी असेल, रस्ते असतील, वीज बिल असेल, अनधिकृत बांधकाम असेल, कचऱ्याचे प्रश्न असतील, हे सोडवले नाही म्हणून तिथल्या कंपन्या जवळजवळ 50 कंपन्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या आहेत, कर्नाटकमध्ये गेलेल्या आहेत, आंध्रमध्ये गेलेल्या आहेत। या अगोदर देखील मोठे मोठे प्रोजेक्ट, सोलर प्रोजेक्ट असतील, बल्स प्रोजेक्ट असतील, विमान प्रोजेक्ट असतील, फॉक्सकॉन असेल, अशा अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम या सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। परंतु इतकं निर्लज्ज सरकार आहे, हे नुसते एका बाजूला लोकप्रिय घोषणा करायच्या, जनप्रिय घोषणा करायच्या, परंतु माझ्या तरुण बांधवांना महाराष्ट्राच्या मागच्या 5-10 वर्षापासून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार। याचा सगळ्या जुमला झालेल्या आहेत, एकही तरुणांना रोजगार मिळाले नाही आहेत। उलट या ठिकाणी उद्योगधंदे आणले गेले पाहिजेत। उद्योगधंदे आणल्यानंतर माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी नोकरी मिळाली असती। आपण जर पाहिलं असेल तर हे उद्योगधंदे इतर राज्यामध्ये गेल्यामुळे, विशेष म्हणजे गुजरात राज्यामुळे गेल्यामुळे जवळजवळ 4000 कोटीचं आपल्या सरकारचं या ठिकाणी ज्या इन्व्हेस्टमेंट झाल्या असत्या महाराष्ट्रामध्ये त्या झालेल्या नाही आहेत। आणि आता तोंडावर सरकार म्हणजे निवडणूक आलेल्या आहेत, परंतु यांना लाजा नाही आहेत। हे काहीतरी घोषणा करतात। एक तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, एका बाजूला भगिनींच्या राख्या बांधतात, पण एका बाजूला आमच्या तरुणांना ते उपाशी ठेवण्याचं काम करतात। त्यांच्या पोटाला, त्यांच्या हाताला काम द्यायचं काम करायला पाहिजे, पण ते करत नाही। कायदा सुव्यवस्था नाही आहे। पुण्याचे ते पालकमंत्री आहेत अजित पवार, परंतु ते नेहमी घोषणा करत असतात, दादागिरी करण्याचं काम करत असतात। तिथे त्यांची दादागिरी चालत नाही। मला वाटतं त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शिळी झालेली असावी, म्हणून ते कुठेही युवकांच्या प्रश्नावरती, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बोलत नाही। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईच्या वतीने या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी, धिक्कार करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। या ज्या कंपन्या आहेत, अनेक कंपन्या आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये जेप्टो कंपनी पवईसारख्या ठिकाणी, ती देखील बेंगलोरला गेलेली आहे। हे इतका नाकर्तेपण आहेत। एका बाजूला कंपन्या आणून या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण केले गेले पाहिजेत। लाखो तरुण बेरोजगार आहेत, या तरुणांना नोकरी दिली गेली पाहिजे, परंतु दिली जात नाही। आणि एका बाजूला नुसत्याच घोषणा करायच्या, पण यांच्या पोकळ घोषणा आहेत। निवडणुकीचा जुमला आहे आणि महाराष्ट्राची जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आता माफ करणार नाही, तरुण देखील माफ करणार नाही। कारण ह्या राज्यामध्ये महिला भगिनी देखील त्यांना वैतागलेल्या आहेत, कारण कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।